तर शेतकरी मित्र, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भातली अपडेट घेणार आहोत. कालच आपण कृषी मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जे वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर दिलेलं होतं, नुकसान भरपाई संदर्भात, पीक विम्यासंदर्भात, फळपीक विम्यासंदर्भात. त्यापैकी अतिवृष्टी म्हणजे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या जवळपास 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये प्रमाणे 335 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. या संदर्भातला व्हिडिओ दिला होता, अपडेट दिली होती. ती 24 जिल्हे कोणती, त्या 24 जिल्ह्यापैकी प्रत्येक जिल्ह्याला किती रक्कम मिळणार आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. तर मित्र, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत काजू आणि आंबा या दोन्ही फळ पिकांसाठी फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर ती 5 जिल्हे कोणती आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि ती रक्कम किती असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर पीक विम्या संदर्भात सुद्धा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु तो पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यापैकी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त या 5 जिल्ह्यातील शेतकरी किती रक्कम आणि कोणती पीक आहेत आपण ते पाहिलेलीच आहे, ज्यापैकी काजू आणि आंबा. तर मित्र, कोकणातील 71,654 शेतकऱ्यांना जवळपास 217 कोटी रुपयांचा फळपीक विमा मिळणार आहे, ज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 36,609 शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा झाला आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विषय. रत्नागिरी जिल्ह्यानंतर तुमचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 85 कोटी 82 लाख रुपयांचा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर आहे पुढचा जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील जवळपास 3,628 शेतकऱ्यांना 7 कोटी 69 लाख रुपयाचा. पालघर नंतर रायगड जिल्ह्यातील जवळपास 1,719 शेतकऱ्यांना 26 कोटी 79 लाख रुपयाचा. तर रायगड नंतर पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील जवळपास 2,301 शेतकऱ्यांना 7 कोटी 37 लाख रुपयांचा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा 5ही जिल्ह्यातील जो पीक विमा आहे, हा पीक विमा येत्या 15 दिवसामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यासंदर्भातला शब्द राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिलेला आहे. सोबतच काल आपण जे कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण पाहिलेलं होतं, 335 कोटी रुपयाचा 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची मदत जाहीर करण्यात आलेली, ती मदत सुद्धा येत्या 15 दिवसातच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर 15 दिवसामध्ये जमा करण्यात येणार असल्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. मित्रांनो, तर मित्र, या व्यतिरिक्त सोयाबीन पिकाचा विम्या संदर्भात सुद्धा अपडेट घेत आहे, परंतु खऱ्या अर्थाने सोयाबीन, मका, ज्वारी या पिका, उडीद, मूग या पिकाच्या प्रश्नावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी हवं तसं समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये. आता राहिला विषय कापसाचा, सुद्धा खूप सारे शेतकरी कापसा संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा करत आहे, विचारपूस करत आहे. त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छित आहे, कापसाचं कॅल्क्युलेशन आता जवळजवळ झालेलं आहे, परंतु पुढची जी अपडेट आहे किंवा कॅल्क्युलेशन चेंज होणे वगैरे या गोष्टीला वेळ लागत आहे. त्यानुसार त्याकरिता सुद्धा आपण अपडेट घेणार आहेच. मित्रांनो, सोयाबीनचं अजून सुद्धा खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये क्लेम स्टेटस 0 दाखवत आहे. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला पाठपुरावा आणि माहिती संकलन करण्याचा प्रयत्न आहे, परंतु खऱ्या अर्थाने हवी तशी अपडेट मिळत नाहीये. कंपन्यांनी खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये, खूप तालुक्यांमध्ये, खूप जे सज्ज मंडळ आहेत त्यामध्ये आक्षेप घेतलेले आहेत आणि त्या आक्षेप घेतलेल्या कारणामुळे सुद्धा खूप वेळ लागत आहे. त्या संदर्भात सुद्धा जी अपडेट मिळेल ती अपडेट सर्वात अगोदर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्र, पीक विम्या संदर्भात कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील, कोणत्याही सज्जा मंडळातील तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील तर नक्की 100% हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हक्काने विचारू शकता आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तर नेहमीच देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे देत राहील आणि देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या काही प्रश्नांची उत्तर देणे शक्य नाही झालं तर त्या प्रश्नाच्या संदर्भात माहिती गोळा करण्याचा माझा प्रयत्न आहे असतो आणि त्यानुसार माहिती गोळा करून 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी काय होणार, त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मी परत उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो, त्यानुसारच इतर पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.